कष्ट करणारा माणूस आणि न कष्ट करणारा माणूस. कष्ट म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये वेगवेगळे कष्ट करत असतो. अभ्यासामध्ये कष्ट असेल किंवा बिझनेसमध्ये कष्ट असेल, तर या कष्टाबद्दल आपल्याला बोलायचं नाही. कष्ट म्हणजे शारीरिक श्रम. जे लोक कामं करतात, शेतामध्ये कष्ट करतात, वेगवेगळ्या कामासाठी आपण माणसं लावतो, काम करून घेतो. ती जी काम करणारी माणसं असतात, त्या माणसाचं शरीर जर आपण पाहिलं तर ते फिट असतात. दररोज आपल्या बॉडीला फिट ठेवतात, कारण काम ही खूप महत्त्वाचं आहे आपल्या शरीरासाठी. आणि त्या लोकांसाठी जर आपण बोलू लागलात की त्यावेळेस असं आपण बोलतो की हे माणसं गरीब आहेत. आणि जे श्रीमंत लोक असतात किंवा शारीरिक कष्ट न करणारे लोक असतात, त्यांना आपण श्रीमंत माणसं असं म्हणतो. पण ह्या दोन्हीमध्ये जर फरक पाहिला तर आरोग्यानं श्रीमंत ही कष्ट करणारी माणसं असतात, शेतात काम करणारी माणसं असतात, शारीरिक श्रम करणारी माणसं असतात, फिजिकल वर्क करणारी माणसं असतात. आणि जर आरोग्यानं जर आपण पाहिलं, जी श्रीमंत माणसं असतात ते आरोग्यानं गरीब असतात. मग सर्वात महत्त्वाची गोष्ट, आरोग्यानं श्रीमंत राहणं ह्या काळात खूप गरजेचं आहे. प्रत्येक माणूस पैशापोटी काम करत असताना, कष्ट करत असताना शारीरिक श्रम खूप महत्त्वाचा आहे. तर आपले जे विचार आहेत, हे विचार सुद्धा वेगळ्या पद्धतीने आपण विचार सध्याच्या काळामध्ये करत आहोत. की जो काम करतो त्याला आपण अवॉइड करतो. पण तसं बघायला गेलं की तो माणूस शारीरिक श्रम करून आरोग्याने श्रीमंत आहे. आणि जो बुद्धीच्या जोरावर खूप भरमसाठ पैसा कमावत आहे, पण शारीरिक श्रम कमी आहे, अशा लोकांना आपण श्रीमंत माणसं म्हणतो. आणि या लोकांना आपण वेगळ्या पद्धतीनं समाजात मान सन्मान देतो. प्रत्येकानं जीवनात पुढे जायला पाहिजे. प्रत्येकाचं ध्येय हे उच्च वर्गाचंच असलं पाहिजे. पण माझा सांगण्याचा उद्देश हा आहे की शरीराला व्यवस्थित ठेवून आरोग्यानं जर आपण श्रीमंत राहिलो, आरोग्य हे व्यवस्थित राहिलं, वय आपलं जास्तीत जास्त टिकवणं हे जर आपण करू लागलो, तर आपण आरोग्यानं सुद्धा श्रीमंत राहिलं तर आपण जीवनामध्ये पैसा असेल, मान सन्मान असेल, ही सगळ्या गोष्टी आपण कमावू शकतो. जर आरोग्य जर फिट राहिलं नाही तर आपण जीवनामध्ये काहीच करू शकत नाही. म्हणून सांगण्याचा उद्देश हा आहे की कष्ट करणारे जे माणसं आहेत त्यांचं वय जास्त वाढत आहे. त्यांचं वय म्हणजे त्यांचा जीवनमान, त्यांच्या वयामध्ये जास्त फरक आपल्याला पाहायला मिळतो. ते जास्त दिवस ते माणसं टिकतात, जगतात. आणि जे शारीरिक श्रम न करणारे माणसं आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आजाराने जडतात. आणि त्यांचा वय, त्यांचा जीवन, त्यांचा जगण्याचा वय हा कमी होत चाललेला आहे. म्हणून आपले विचार बदलणं खूप गरजेचं आहे.
शरीराला जेवढी हालचाल होईल, जेवढं व्यायाम होईल ती आपण दररोज करणं गरजेचं आहे, ज्यामुळं आपली बॉडी फिट राहू शकते आणि आपण आरोग्यानं पण श्रीमंत होणं सध्याच्या काळात खूप गरजेचं आहे.